मित्रांनो ब्लॉगची सुरुवात अशी करतो। हे बघून तर तुम्हाला समजलं असेल मी पुढे चाललो आहे। चला येवा कोकण आपली असा सुरुवात भांडूपपासून ते कणकवलीचा प्रवास दाखवतो। आज तिकीट नाही आहे, जनरलची तिकीट काढली तर बघूया कसा तो प्रवास होता। मुंबईपासून थोडे दिवस लांब गावचे गणपती बघायची ओढ वेगळीच असते, ते बघूया आपण। चला आज नेहमी पुन्हा सारखं ते नॅचरल ब्लॉग दाखवत राहील। चला भेटू। चला मी आता ठाण्याला पोचलो। ठाण्याला पोचल्यानंतर बापरे मला म्हटलं तरी 300-400 जण आहे बाहेर। कोकणात एकदा पोचलो। जाम गरजेची व्हिडिओ काढायला बोलण्याला नाही भेटला आणि व्हिडिओ काढायला नाही भेटला, पण आता आपण इथून सुरू करूया। हॅलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल अनिकेत ब्लॉग्स में तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज विशेष पुन्हा आम्ही त्याच तिकडे चाललो आहे, म्हणजे गावी त्याच वाट्याने चाललो आहे। त्याच इकडे म्हणजे त्याच वाट्याने चाललो आहे। एवढा सुंदर वाटतं आहे ना, एवढा क्लास वाटतं आहे ना, खरंच म्हणजे अतिशय उत्तम। म्हणजे असा जो मुंबईला केव्हाच नाही भेटणार। तेच मगाशी तुम्हाला म्हटलं त्या ब्लॉग व्हिडिओमध्ये पण की इथे जे दिसतं आणि जे आपण अनुभवतो ते अतिशय अस्मरणीय असतं, कारण तो हिरवापणा, कुठे न कलर ना काय, नॅचरल वाटा, खूप खूप सुंदर। म्हणजे एकदा तरी गावी हे येणं हे भागच आहे, त्याच्यातली गोष्ट आहे। केवढा होतो त्या झाडाचे एवढे होत नाहीत, पण ते यंदा यावर्षी मोठे झाले, ह्याचे मोठे होत आहेत। आता इथे पाणी हे काय का बांधलं, हौद बांधलाय, पाण्यात पाणी भरून ठेवायला। किती वाट लावली।
लावून ठेवणार. चलो हो येतो गावात. वनस्पती आहे, मूळ व्याधावर ना औषध आहे ते. त्याचे खाली मुळे असते ना मुळाकडे, हा तिथं घुजरून ती हे काय झालं पाहिजे. मूळ व्याधी ज्यांना असतो ना हा त्या झाडाला फळं येतात. आणि कोवळी पानं जेव्हा लहान असते ना वनस्पती हा पहिली उगवते जून मध्ये, तेव्हा तिची पाल्याची भाजी पण खातात, चांगली असते. इकडनं गेलंच नाही वाटतं. नाही जातो पण ते कधी कधी कोयता नसतो ना. हा अच्छा मारी कोयता नसतो त्याच्यामुळे आज करूया उद्या करूया असं. चलो साईडला असतात पैसे घेऊन जायचं. हा रोड आणला त्याला हे बाई सगळी वनस्पती ज्या सफेद फुलं दिसली ना, हा तेच पुष्कळ दिसतात. भाजी बनवतात पानांची, कोवळी पानं पाहिजे. ती हळदीच्या पानासारखी दिसतात. पण पावसात नाही दिसतंय छान ना. आपण सड्यावर जाणार का आता? ही रानकेळ आहे, रानकेळ. याचा फोटो मार. तिला चवई म्हणतात, नाव लिहून ठेव. चवई. चवईची पानं. अच्छा ही चवईची पानं. हा, ही चवईची पानं आहे बघ. पुरी आहे. आला पाऊस जोरात आला. केळीसारखी सेम केळीसारखी पानं असतात. हा हे ओशाला पण वापरतात ना ही पानं. ते नाही काकडी, पडवळ, दोडका याची पानं आहेत ना, हा भोपळा याची पानं लावतात. हा लक्षात. हो. हे लक्षात ठेवायचं. हे आता तुला सांगितली तुम्ही झाडं, ही सगळी झाडं दिवस कांदिवड्याची झाडं आहे दिसतात ना, मोठी पानांची. ही सगळी पानं काढायची. सवयीची केळी अशी येतात ती बघ. सवयीला केळी आली आहेत ना, ती आपल्या केळीसारखी. फोटो मार. माहिती गोळा करतोय नामू काका सोबत. गावची माहिती. हे लाल फुलं माहिती आहेत ना तुला? ते आधी आपल्या घराच्या आजूबाजूला. हो 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 हो. हा, पेंडकुळीन म्हणतात तिला, पेंडकुळीन. ही आता 5वीला वापरली तीच ना. हा ती पेंडकुळी. वाटतं सुंदर. स्वर्ग वाटतं स्वर्ग. पावसाळ्यात खूप मस्त. बरेच लोक
पण जरा अजून गवत ना एवढं उंच होणार हे. हा आता अजून ना एवढं उंच होणार तेव्हा भीती वाटते. त्याच्या असं चालायचं याच्यातून ना पुरं भिजून जाणार. पडणारी प्राणी पण असतात ना. हो तेव्हा भीती वाटते. पाय टाकू की नको पाय टाकू. आता सध्या लहान आहे तो पण काय नाही वाटत. समजलं ना. आता एवढं कवळी उंच कवळी होणार, एवढं उंच. हा? आता कवळी कवळी आहेत ना ती. हा, कवळे आहे, लहान आहे. उंची नाही पाहिजे. उंच होणार ते गवत. आणि तेच नंतर आम्ही कापून सुकल्यावर ना बैलांना घालतो. ते म्हणतो ना बांधून देतो ते हो कराड कराड. त्याला कराड बोलतो इकडून. इथून हा. हो 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 सफेद. ते काय हा त्याला वायर अडकवलेली आहे. असं चौकोन तयार केलेला आहे. हा एकच गेट ठेवलेला आहे इकडून खालून. ती आमची खोप आहे यावर्षी वरती. हे ते गावकर आहेत ना रिक्षावाला भाई त्यांची आहे. भारी वाटतंय पण. हा त्याला किती वर्ष जाईल ना किती महिने जातील. नाही ह्याला आता दिवाळीला तयार होणार. ऐन दिवाळीत मध्ये बरोबर तयार होणार. नरक चतुर्दशीला ना काढायला आहे. मस्त वाटतंय. हे नाचणीचं काय. हा हे नाचणीचं. हे नाचणी तो भुईमुग. हा भुईमुग. हा हे प्रोजेक्ट आहे अमरावतीहून मागवलेलं. याला टच व्हायचं ना. टच व्हायचं. जेवढं व्हाईट लावले ना व्हाईट हा आहेत ना हे तिथे फेस आहे तो. त्याला जबरदस्त करंट आहे ना. हे न्यूट्रल आहे. हे न्यूट्रल एक आहे. हे न्यूट्रल 3 न्यूट्रल आहे. समजलं ना. 3 न्यूट्रल आहे. असं आहे. म्हणजे पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय तिकडून सोलर वर चार्जिंग होणार नाही डायरेक्ट चालू राहणार. पण आता पावसात सोलार कसं होईल चार्ज. थोडा लवकर संपतंय लक्षात घे. हा रात्र फुल नाईट नाही झालं ना पहाटेला कधी कधी संपतोय. पाऊस असा ढगाळ वातावरणात लगेच नाही कारण त्याच्यावर पाणी. हो जर जास्त ढगाळ वातावरण असलं ना हा तो जरा चार्जिंग कमी होते आणि थोडा वेळ चालते. रात्र झालं आणि परत किरण पडलं ना पाऊस थांबला की फटाफट चार्जिंग होते. इथे ते हे मुगाची झाडं पेरली आणि मूग आपण खातो ना मूग. हे नुकती पेरणी केली आहे. सगळ्यांनी एकत्र केले की वेगवेगळे. नाही म्हणजे सगळ्यांचं सेपरेट आहे. हे त्यांचं आहे भाईचं आहे ना. त्या नांगरणीचा तिला तो एक तिथे उभा होता ना. त्यांचे हे कसलं आहे काय. ही. हा हे भुईमुग. हा भुईमुगच आहे. हा चांगला रुजला पहिल्याच वेळेला म्हणून मस्त वाटतो बघ मला. आता 1-1.5